नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझ्या दीपक चौगुले यूट्यूब चॅनलवरती। तर मी लांजा तालुक्यातील भडे या गावी आलो आहे आणि या ठिकाणी गुढीपाडवा जो सण असतो तो मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। या ठिकाणी वेगळाच असा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी अग्निहोम असतो आणि त्या होमामध्ये खेळे मंडळी जी गावातले ग्रामस्थ आहेत ते होमामध्ये प्रवेश करतात। एक खास उत्सव वैशिष्ट्य आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर सर्वप्रथम आपणास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रो, बरेच दिवसांनी माझे मित्र ऋषी तरल या ठिकाणी भेटलेत भडेगावच्या उत्सवात। ते सुद्धा या उत्सवाचा जो आनंद आहे तो पाहण्यासाठी आलाय। मित्र, तू दरवर्षी इकडे येतोस? दरवर्षी येतो इकडे। काहीचा आनंद काय असतो तो थोडक्यात सांग जरा। भडेगावमध्ये अग्निहोम असतो जिल्हा, त्यामध्ये तिथले खेळे असतात ते प्रवेश करतात। त्यामध्ये एक अनोखा एक बघण्याचा क्षण असतो तो। तर मित्र, या ठिकाणी माझे मित्र अथर्व हे देखील भेटतात। त्यांचे मित्र नाव काय? अनिकेत। हे दोघं कोट गावातून आलेले आहेत। जरा आपल्या इथचा जो भडेगावचा गुढीपाडवाचा सण असतो त्याबद्दल थोडक्यात सांग, माहिती कधी आला होता या ठिकाणी? या ठिकाणी पहिला आलो होतो, गेल्या वर्षी आलो होतो। म्हणजे ह्याच्यात अधिकारात वगैरे चालतात वगैरे असं मला माहिती आहे, ऐकल्याबद्दल तेवढं बघितलं ना तेवढं। आणखी काय सांगतील जत्रेचा स्वरूप आहे? जत्रा वगैरे चांगलेच असते, असं काही नाही। कार्यक्रमचो नमन त्यांचं औरंगी नमन, तर त्या संदर्भात थोडं काय चांगलेच असं काय तू आपलं काय त्यांचं म्हणतोय? नमन. बोल, घाबरू नको, घाबरू नको, अरे लाजू नको। घे तू घे जा। नमन मंडळ भडे कोस्टरवाडी आम्ही आपले ऋणी आहोत। धन्यवाद।
कंसाचा आकडा विकराळू पहा त्या कंसाचा आकडा विकराळू कार्यक्रमासाठी रोख रुपये 100चा पारितोषिक आला आहे. सिद्धी सोमेश्वर नमन मंडळ आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. कृपया खेळाच्या समोरील जी मंडळी स्टेजवर आहे त्यांनी बाजूला व्हा. नम्रतेची विनंती आहे. त्यांना सर्वांना आपला कोकणचे पारंपरिक खेळ बघण्याचा आनंद मिळू दे. आपल्या जागेवर बसून हा पुढचा सोहळा पाहायचा आहे, जेणेकरून आपण उभं राहत असताना आपल्या मागे असलेल्या कुठच्याही इतर कोणा व्हिडिओ शूटिंग वाल्यानी सांगा. व्हिडिओ शूटिंग वाल्याचा कॅमेरा मजबूत.
आणि नंतर मात्र गावातील सर्वांनी जायचं आहे. सुरुवातीला हे मंडळीनं झालं काय होत्या कोणी मागच्या आधी प्रयत्न करू नये. उभं राहा होमकुंडामध्ये कोणी गावाच्या बाहेरील मंडळी प्रयत्न करू नये. होमकुंडामध्ये जाण्याचा गावाच्या बाहेर कोणी प्रयत्न करू नये. कृपया संपूर्ण कार्यक्रमाचा आठवत नाही की आता 2 ते 3 ठिकाणी चालू होणार आहे. होमकुंडात प्रवेश करताना अतिशय शांततापूर्वक आणि शिस्तपूर्वक होमकुंडात प्रवेश करायचा आहे. गावाबाहेरील कुठल्याही व्यक्तीने होमकुंडात प्रवेश करू नये. होमकुंडासमोर उभं राहून ते बसलेले व्यक्ती आहे त्याने नव्या जाण्याचा रस्ता कोणी उभं राहील त्यांना आपल्याला त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. भडेमध्ये भडेगावचा गुढीपाडवाचा मोठा उत्सव असतो. इथे होम केला जातो. ते होममध्ये प्रवेश करतो खेळ ते आम्ही बघण्यासाठी आलो होतो. तर माझे मित्र ओंकार गुरव भालवलीतले आहेत. MK आपले खास मित्र आहेत. तर थोडक्यात आनंद इतकं काय आहे ते मला थोडक्यात सांगा. आणि भारी काहीतरी बघण्यासारखं आहे नवीन एकदम. आणि अंगावर काटो आल्यासारखी फिलिंग आहे. कोकणातून अशा आपल्याकडे प्रथा आहेत. भारी वाटत आहे. धन्यवाद.